क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, आताच्या काळात भयंकर युद्ध चालू आहे अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये. म्हणजे इस्रायल आणि अमेरिका हे एका देशावर फायर करत आहे. हे महत्त्वाचं युद्ध म्हणजे हे इस्रायल आणि इराणचं युद्ध आहे. पण इस्रायल काय करते, अमेरिकेकडून सपोर्ट घेत आहे, हत्यार घेत आहे. तर हे युद्ध वाढत चाललेलं आहे. याची झळ भारत देशालाच नव्हे तर पूर्ण जगभर पसरलेली आहे. भारत देशात कसली झळ लागली आहे ते तुम्हाला माहितीच आहे. गॅस सिलेंडर, पेट्रोल, प्रत्येक असं जे इंधन आहे ना, इंधन, तेल, ऑइल, सगळ्याची झळ भारताला लागलेली आहेच. 800-850चं सिलेंडर आज 2000च्या पार गेलेलं आहे. हे कशामुळं? तर हे युद्धामुळं. खूप म्हणजे खूप भयंकर परिस्थिती ही अवतरली आहे या देशावर. या देशावरच नव्हे तर या जगावर. आणि हे युद्ध चालू झालेलं आहे. खामेनी म्हणजे इराणचा लीडर होता, त्याला मारण्यात आलेला आहे अमेरिकेद्वारे, कारण तो झुकायला तयार नव्हता. हे का युद्ध तयार झाले तुम्हाला मी सांगू इच्छितो. हे युद्ध यासाठी तयार झाले कारण इराण देशाकडे न्यूक्लिअर बॉम्ब नव्हता, म्हणजे अणुबॉम्ब नव्हता. तर तो अणुबॉम्ब बनवण्याची तयारी करत होता. तर अमेरिकेला भीती वाटली त्याची की इराण हा न्यूक्लिअर बॉम्ब कसा काय बनवू शकतो, अणुबॉम्ब कसा काय बनवू शकतो. मग त्या भीतीमुळे अमेरिकेने आणि इस्रायलने मिळून इराणवर हमला केला आणि त्या लीडरला खतम केलं, खामेनी या लीडरला. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. तर हे युद्ध अशा प्रमाणात वाढत चाललं आहे की आता त्यांचं चाललं आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल यांचं म्हणणं आहे की आम्ही काही काळात म्हणजे अणुबॉम्बचा हमला करू. हमला कुठे होईल ते सांगता येत नाही. जर इंडियामध्ये पण होऊ शकतो, मुंबईमध्ये देखील होऊ शकतो. समजा हा हमला मुंबईमध्ये झाला तर कशा प्रकारे इंडिया, मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला कसा धक्का बसेल, तुम्ही हा व्हिडिओ बघा. अगर मुंबई पर गिरता है, मुंबई तो वेपराइज हो जाएगी. तो मुंबई के आगे के जो इलाके हैं, नवी मुंबई से लेकर के और फिर पूना तक, वहाँ ये जो खाल है ना, ये खाल बस ऐसे गिरने लगेगी. मिनटों के अंदर पहले ऐसे भयानक फफोले हो जाएंगे, उसके बाद खाल ऐसे गिरेगी. तो जो न्यूक्लियर वेपन होता है, आपके समझ के लिए बता दूं, जब ये एक्सप्लोड करता है तो इसका तापमान सूरज की सतह पर जितना तापमान होता है उससे ज्यादा होता है. समझ लो सूरज जो है हमारा, वो ठीक आपके सर पर आ गया है. आपका क्या होगा? 10 से 15 करोड़ तुरंत मरेंगे, बाकी रेडियो एक्टिव लाशें बन जाएंगे. वो किसी तरह अगर जी भी गए लगभग 30-40 करोड़ और लोग, तो कहते हैं